अभी हम मौजूद है टेका नाका स्थित नई बस्ती में, जहां पे अभी अभी दुकानदारों पे एफडीआई की तरफ से कार्रवाई की गई है। एफडीआई के अधिकारियों से जानते हैं किस चीज की कार्रवाई दुकानदारों पे की गई है। हॅलो, डॉक्टर अर्चना खंदारे, अन्न सुरक्षा अधिकारी, आशीनगर 2। आता सध्या आमच्या सरांनी आयुक्तांनी सांगितलेलं आहे की विदाऊट लायसन, विदाऊट रजिस्ट्रेशन गुटखा, पान मसाला, भेसळ कसेच खपून घेणार नाही। त्या अनुषंगे मी आता काल इंदोरामध्ये कारवाई केली। तक्रारीच्या अनुषंगाने सर्व पाणठेल्यावर कारवाई केली। तिथे काहीच प्रकाराचा आढळून नाही आला। मला सगळ्यांनी शांतपणे केलं, लोक पण समजून घेत आहेत। आता मी नई बस्तीमध्ये गेली होती, ॲक्च्युली तिथे सगळे समजून घेत होते, पण एक कोणतरी त्या व्यक्तीचं नाव नाही माहिती मला, त्यांनी व्हिडिओ करायला सुरुवात केली। तुम्ही कोण आहे, काय आम्हाला सांगा, बिल कसे विचारू शकता तुम्ही, त्याचं दूध कसं पाहू शकता तुम्ही, फॅक्टरीमध्ये जा, त्यांना कसे बिल मागत आहे। त्यांनी थोडा अडथळा निर्माण केला मला, पण त्याच्या आधी पण 2 ठिकाणी केली, ते लोक खूप छान होते। त्यांना पण आपण बोलू शकतो, तुम्ही जाऊन त्यांना बोलू शकता की त्यांना किती कन्सिडर केलं आम्हाला। त्या लोकांना विदाऊट लायसन काम करताना त्यांना आणि आयुक्तांना आणि नागरिकांना सगळ्यांना कन्सिडर करून आम्हाला काम करायचं आहे। आम्ही एकच अन्न सुरक्षा अधिकारी, आता सध्या एकच आमच्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। आणि तिथे गेल्यानंतर मला तिथे पेढी विदाऊट लायसनची आढळली। 2-3 पेढ्या होत्या विदाऊट लायसनच्या, मी त्यांना सील केल्या। ॲक्च्युली आमच्या याच्यातच आहे, निर्देश दिलेले आहे सरांनी, विदाऊट लायसन असेल तर त्यांना सूचना द्या। बंद केले तरी त्यांनी तात्काळ रजिस्ट्रेशन घेण्याचे त्यांच्याकडे आहे, कायद्यामध्ये आहे। त्यांनी तात्काळ रजिस्ट्रेशन घेतलं, ॲप्लिकेशन दिली की आम्ही तात्काळ रजिस्ट्रेशन घेतलं, आपल्या ऑफिसला कळवलं तर आम्ही त्याचं रिवॉक करून देतो, त्यांचं लायसन वगैरे घेतलेलं असल्यामुळे। पण आता सध्या तिथे आज मी गेली तिथे नई बस्तीमध्ये, तर प्रत्येक ठिकाणी आहेत लोक, पण खूप कॉपरेटिव्ह आहे। मी आता मला 2 वर्ष झाले मला नई बस्तीमध्ये, सगळेच लोक खूप कॉपरेटिव्ह आहे। आज फक्त कोणीतरी एक व्यक्ती येऊन सगळ्यांना त्यांनी हे केलं, आणि ते जे आहे मालक, तो सुद्धा तुम्ही त्यांना जाऊन बोलाल तर त्यांनी पण मला खूप कॉपरेट केलं। तुम्ही पण तिथे प्रेझेंट होते, त्यांना समजावून सांगितलं। ते म्हणे मॅडम त्याच्याकडे लक्ष देऊ नका, कारण त्यांनी मला कारवाई करण्यामध्ये खूप अडथळा निर्माण केला। माझे कितीतरी डॉक्युमेंट चुकले, मी फाडले, तिथे आहे ते डॉक्युमेंट चुकत होते माझे, मला मेंटली खूप हॅरॅसमेंट होत होती तिथे माझी। त्याच्यामुळे मी सगळ्या लोकांना, आम्ही तुमच्यासाठीच काम करत आहोत, प्लीज आमची पण रक्षा करा ॲक्च्युली, आणि बस एवढंच। नाही, पण तिथे काही नागरिकांचा असा म्हणजे आरोप होता की काही दुकानदार त्यांनी व्हिडिओ पण आम्हाला दिले काही, आणि काही ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचे पुरावे सुद्धा त्यांनी आम्हाला दिले। मी त्याचं तुम्हाला सांगू इच्छितो, माझ्या मोबाईलमध्ये पण आहे ॲक्च्युली। आता ते जे नगरसेवक फैयाज भैया आहेत, त्यांना मी किती फोर्स केला होता की मी त्यांच्या हॉटेलमध्ये गेली होती, इन्स्पेक्शन चीज ॲनालॉगचं एक कारवाई होती, त्यांच्याकडे एक माझ्याच म्हणजे एका चीज ॲनालॉगचं बिल आढळलं होतं। तिथे एक त्यांचा मुलगा होता, त्याला काहीच कळत नव्हतं ॲक्च्युली। तर मी फैयाज भैया म्हणून आहेत तिथे नगरसेवक, ते पण खूप छान आहेत फैयाज भैया। तर तो एक नगरसेवक आहेत, नागरिकांची सेवा करत आहेत, तर त्यांना मी त्या कारवाईमध्ये मी त्यांना रिलीफ दिला ॲक्च्युली। मी त्यांना सांगितलं, सरांनी कसं लगेच त्याच्यावर कारवाई करा असं आदेश दिलेले होते, पण त्यांना मी 3 दिवसाचा त्याच्यामध्ये हे दिला, त्यांनी केलं पण, कंप्लेंट्स केला। पण अचानक जो मुलगा त्यांच्याकडे आहे, तुम्ही त्याचं पण स्टेटमेंट घेऊ शकता। त्यांचं जे फैयाज भैयाचं जो हॉटेल आहे, त्या मुलगाने त्यांनी लगेच 6 वाजता वगैरे माझ्या मोबाईलमध्ये मेसेज आला 5,000 म्हणून याच्यामध्ये अकाउंटमध्ये आलेले आहेत म्हणून। मी लगेच फैयाज भैयाला फोन केला की फैयाज भैया मला 5,000 आलेले अकाउंटमध्ये। आता त्यांच्या इच्छेने त्यांनी दिले का काय दिले माहीत नाही, पण मी लगेच त्यांना ट्रान्झॅक्शन वापस केली। आणि कुठे पण आता त्यांचं कसं आहे, तिथे सगळे लोक त्यांना म्हणतात की मॅडम को लेने के लिए बोलो, लेने के लिए बोलो। तिथे कसं असते, काही तशी एक बनलेली आहे की घ्या तुम्ही, जबरदस्ती देतात, गाडीमध्ये टाकतात जबरदस्ती। आता माझे 2 वर्ष झालेले आहे, मी गुटख्याच्या कारवाई करते, इतक्या सगळ्या कारवाई करते, माझ्या नोटीस आहेत, माझ्या ॲडज्युडिकेशन केलेले आहेत। मला त्यांच्या नगरसेवक आणि कोणी आहे त्यांच्यावर कोणावरच ॲलिगेशन करायचे नाही आहे। त्यांनी मला दिले, त्याच्या ह्याच्यामध्ये आलेलं आहे, माझ्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला स्क्रीनशॉट पण पाठवते, ऑनलाईन पाठवलेली, तीच ती गोष्ट झालेली होती। पण तिथे काय झालं आहे, त्यांना मिसअंडरस्टँडिंग झालेली आहे। नगरसेवक तिथे प्रेझेंट होते, ती जे तो वातावरण तयार झालेलं होतं, ते सकाळी आले होते तिथे, एका ठिकाणी गेली होती मी, सकाळी आले होते, त्यांनी कुठेतरी त्यांना जायचं होतं, सूचनापत्र द्या वगैरे। पण त्याच्या आधी पण मी त्यांच्यासोबत बोलली होती ॲक्च्युली की आपण एक ऑफिसमध्ये सगळ्यांना बोलून, कारण इथले नई बस्तीतले लोक, त्यांनी पण म्हटलं होतं नई बस्तीतले लोकांना तेवढं काय ते एज्युकेटेड नाही आहेत,
पण व्यापारामध्ये ते त्यांचा हात चांगला आहे, ते करतात, कमाई करतात, पण त्यांना समजत नाही मॅडम. आमच्या दोघांचं बोलणं झालेलं आहे, तुम्ही त्यांना पण विचारा. मग त्यांच्याकडे आता वेळ नसेल, माझ्याकडे पण वेळ नव्हता, पण आता सर आले त्याच्यामुळे आमची कारवाई अशी धडाडीने चालू आहे. मी ऑफिसला 3 दिवस झाले ऑफिसला गेली नाही आणि माझी परिस्थिती तुम्ही आता तिथेच पाहिलेली आहे. मी लगेच ऑफिस आमच्या आयुक्त आमच्या जस्ट माझे सदार सर म्हणून हे आहेत साहेब, तर मी त्यांना मेसेज केला, मेसेज करते, फोन करते की मी तिथे मोमेंट पण टाकायला मला वेळ नाही आहे. मी डायरेक्ट त्यांना कॉल करते आणि जिथे मला कंप्लेंट आलेली आहे मी तिथे प्रेझेंट राहतो. आता तिथे जी मिसअंडरस्टँडिंग झाली ॲक्च्युली, तिथे इतके सारे लोक होते, त्यांचं कसं आहे ते लोक पण त्यांच्यावर आरोप करत होते आणि त्यांना असं वाटत होतं की मॅडम माझ्याबद्दल काहीतरी वेगळं त्यांना सांगत आहे. माझं म्हणणं काय होतं तिथे की त्यांनी दिले नाही पण त्यांनी पाठवले, पण त्यांनी नव्हतं, त्यांच्या जवळचा जो मुलगा होता तिथे हॉटेलमधल्याने, त्यांना खुशी झाली असेल की मॅडमनी तिथे काय केलं तर कारवाई, माझ्याकडे ती कारवाई पण आहे, चीज अनालॉगची दिली, त्यांनी कंप्लायन्स केलेले फोटो पण आहेत, त्यांनी कंप्लायन्स केलेले फोटो पण पाठवले. मी प्रत्येक ठिकाणी चीज अनालॉगची जाते, प्रत्येक ठिकाणी तपासणी करते, लगेच त्यांना कंप्लायन्स करायला लावते, ते करतात. आता थोडं स्ट्रिक्टली होते माझं बिहेवियर, मी डॉक्टर असल्यामुळे थोडं डॉक्टर स्ट्रिक्टच असतात. त्यांचं म्हणणं काय की थोडंसं रिलीफ द्या, पण आमच्या सरांचं तसं नाही आहे ना, सरांचं कठोर, जिथे लायसन विदाऊट लायसन आढळले तर तुम्ही लगेच त्याला बंद करा, भेसळ आणि बंद काही चालून घेणार नाही असं दिलेलं आहे. तर आम्हाला आयुक्ताचे आदेश आम्हाला जसे नाही आयुक्तांनी निर्देश दिलेले, आम्हाला निर्देश दिले तसं करावंच लागेल. तसं मला सगळ्या नागरिकांना सांगायचं आहे की तुम्ही पण आमच्या फूड सेफ्टी ऑफिसरकडे पाहताना प्रत्येकच ऑफिसर भ्रष्टाचारी नाही आहे, प्रत्येक ऑफिसर लिफाफा घेत नाही, प्रत्येक ऑफिसर तुमच्यासाठी काम करतो, हे माझा मेसेज आहे. आणि प्रत्येक ऑफिसरला कन्सिडर करा, प्रत्येक ऑफिसरला कन्सिडर करा प्लीज प्लीज, एवढंच माझं म्हणणं आहे. प्लीज. नई बस्ती टेका नाका स्थित दुकानदारों पर कार्रवाई करते हुए इन्होंने कुछ दुकानदारों को नसीहत दी तथा कुछ दुकानदारों को नोटिस। आने वाला समय ही बताएगा नागपुर के दुकानदार रूल और रेगुलेशन फॉलो करते या नहीं करते। वीडियो जर्नलिस्ट प्रवीण सूर्यवंशी के साथ शशांक लालगरे, NTV 24 नागपुर।